हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या परत एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आज सकाळी कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे धुवून झाल्याच्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे बनवायचा होता। स्वयंपाकामध्ये आलूची भाजी, पोळी आणि खिचडी एवढं सारं बनवलं होतं आणि त्यानंतर लगेच जेवण करायला घेतले। ताट वगैरे या ठिकाणी वाढून घेतले आणि त्यानंतर लगेच आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले। जेवण केले आणि जेवण करून झाल्याच्यानंतर आम्ही सर्वांनी आईचं दर्शन घेतलं। त्यामुळे मग प्रांशूनही घेतलं, कारण की आज आई जाणार होती गावाकडं। त्यामुळे मग ह्यांनी आज आईला नेऊन सोडणार होते, म्हणून मग लगेच आई या ठिकाणी गावाकडे जायला निघाली आणि आई गावाकडे गेल्याच्या नंतर लगेच म्हटलं चला आता सगळं बाकीचं आवरलं होतं। त्यामुळे मग म्हटलं प्रांशूला झोपी घालून बाकीची कामं करून घ्यावी। लहान मूल म्हटलं की ते जागा आहे तोपर्यंत कुठली कामं होत नाही, त्यामुळे मग त्याला झोपी घातल्या। झोपी वगैरे घालून लगेच तीळ भाजून घेतले आणि गुळ गरम केलं, त्यामध्ये तीळ सोडले आणि तीळ सोडल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी बनवायची होती तिळाची आणि गुळाची चिक्की। या ठिकाणी चिक्की बनवायला घेतली। छान अशा प्रकारे गुळही आता या ठिकाणी व्यवस्थित मिक्स झाला होता। त्यानंतर लगेच एका ताटामध्ये काढून घेतला आणि त्यानंतर लगेच त्याच्या छोट्या छोट्या या ठिकाणी कट करून घेतलेले आहे। त्यानंतर कट झाल्याच्या नंतर लगेचच आपली चिक्की बनवून तयार झाली आणि त्यानंतर लगेच थोड्याशा तिळामध्ये गुळ मिसळून पोळीसाठी या ठिकाणी आपण हे करून घेतलेले लाडू करून घेतलेले आहेत, म्हणजे जेणेकरून मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा ऐन वेळेला आपल्याला हे सर्व काही त्यांना खायला देता येईल। अचानक काही करायचं म्हटलं तर वेळ लागतो, त्यामुळे मग काही घरात साहित्य असणं म्हणजे लहान मुलं असल्यावर गरजेचं असतं। त्यामुळे एवढं सारं बनवून घेतलं। सो असा होता माझा आजचा दिवस। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।